हाय हॅलो नमस्कार मंडळी, शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं, आम्ही आता कोकणामध्ये आलो आहोत आणि आज आमचा दुसरा दिवस आहे। तर आम्ही सकाळी सकाळी उठून समुद्रकिनारी चाललो होतो सनराईज पाहण्यासाठी। पण आम्हाला थोडासा उशीरच झाला, त्यामुळे आम्हाला काही सनराईज पाहता नाही आला। समुद्रावरती गेल्यावरती खूप सारी मजा आम्ही केली। सकाळी सकाळी समुद्र पाहताना खूपच प्रसन्न असे वाटत होते। राजविका आणि शर्विका दोघीही मस्तपणे त्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाचा आनंद घेत होत्या। खूपच सुंदर असा समुद्र किनारा होता आणि तिथे बसण्यासाठी खूप छान अशी जागा होती। खूप सुंदर प्रकारे त्यांनी ही चौपाटी बांधलेली होती। इथे आम्ही श्रीवर्धनला आलेलो होतो। हा खूपच मोठा असा हा खेकड्याचा स्टॅच्यू त्यांनी बनवलेला, फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप छान छान इथे स्पॉट्स आहेत। सकाळी सकाळी समुद्र पाहण्याची मजाच खूप छान आणि वेगळी होती। नेहमीप्रमाणेच राजविका आणि तिचा भुबू दिसला की राजविका खूपच खुश झाली होती। तिला डॉग्स खूपच आवडतात। राजविका, समुद्राचा या पाण्याचा सकाळी सकाळी असा आवाज येत होता, खळ खळ खळ, खूपच छान असं कानाला वाटत होते। आणि राजविका पण समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन मजा घेत होती। तिला बोलला सकाळी सकाळी नको भिजू, थंडी वाजून येईल, तरी ती ऐकतीये कुठे। या समुद्राच्या लाटा अशा छान तिच्या पायावरती येत होत्या, हे बघून ती खूपच खुश होत होती। आय थिंक या बीचचं नाव श्रीवर्धन असं आहे, पण खूप सुंदरच असा बीच आहे। तुम्ही नक्की इकडे जाऊ शकता आणि खूप एन्जॉय करू शकता। खूप मोठा असा समुद्र किनारा आहे आणि स्वच्छही खूप आहे। यानंतर आम्ही शरा आणि राजविका दोघींना घेऊन या ओल्या रेतीमधून वॉक करण्यासाठी निघालो। पण राजविकाला पाण्यामध्येच खेळायचं होतं, तिला तिकडेच आतमध्येच जायचं होतं। ती खूपच एन्जॉय करत होती। काल तिला पाण्यामध्ये खेळता जास्त नाही आलं, कारण संध्याकाळ झालेली आम्हाला बीचवरती जाण्यासाठी, म्हणून ती आज मनसोक्त पाण्यामध्ये उड्या मारत होती। शर्विका कालच्याप्रमाणे आजही घाबरत होती पाण्यामध्ये पाय ठेवण्यासाठी। खूप छान असं वाटत होतं। खूप आम्ही सगळ्यांनी तिथे एन्जॉय केला। या बीचवर गेल्यावर तुम्हाला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील। इथे कॅमल राईड पण होती आणि घोड्यावरती बसून घोडसवारीही करता आली असती आणि बोटीमधूनही तुम्ही छान असा प्रवास करू शकला असता आणि ड्रॅगन राईड वगैरे खूप काही ॲक्टिव्हिटीज इथे होत्या। यानंतर नाश्ता करून आम्ही परत एकदा हॉटेल रूममध्ये आलो आणि फ्रेश होऊन पुन्हा एकदा बीचवरती जाण्यासाठी रेडी झालो। दोन्ही मुली माझ्या खूप एन्जॉय करत होत्या आणि खूप छान खूपच म्हणजे खूपच त्यांना आवडलेलं आणि रूमही स्वच्छ होती, आम्हाला हवी तशी मिळालेली होती, त्यामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही प्रवासामध्ये किंवा इथे राहण्यामध्ये। यानंतर तयार होऊन आम्ही परत एकदा समुद्रकिनारी निघालो। यावेळी म्हटलं दोघी मुलींना थोड्याशा ॲक्टिव्हिटीज करून द्याव्या। इकडे राजविकाचं चाललेलं याच्यावरती बसायचं, खेळायचं। शरूचंही असं झालेलं, राजविका खेळतीये, दीदी खेळतीये, मग मलाही सोडा, मलाही खेळायचं आहे। याच लहान लहान गोष्टी, याच लहान लहान आठवणी तर मनात साठून राहतात। त्यानंतर किनाऱ्यावरती राजविकाला हे स्टारफिश मिळाले, ते तिने असे कलेक्ट केले होते आणि मला दाखवत होती, मम्मा बघ ना हे स्टारफिश किती छान आहेत, कसे आले, कुठे बाहेर राहतात, असा तिला खूपच बरेच प्रश्न पडतात।
अशा प्रकारे बीचवरती खेळून आणि खूप सारी मजा करून आम्ही कोकणातून बाहेर जाण्यासाठी निघालो. कोकणातलं वातावरणही खूप छान होतं आणि इथला परिसर पाहाल ना तर खूप खूप असा सुंदर होता. स्वर्गातच आल्यासा फीलिंग्स येत होते. मला कोकण किनारपट्टी, समुद्रकिनारा हा प्रचंड आवडला आणि इथली नारळाची झाडे, माठाची झाडे, वाव! आणि समुद्रकिनाराही खूपच सुंदर होता. खूप एन्जॉय आम्ही इथे केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.